मंडळी नमस्कार. कडक बातमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. मंडळी, भाजपचा रेटा आणि अंतर्गत सर्वेमुळे शिंदे गटानं हेमंत पाटील यांना दिलेलं तिकीट पुन्हा परत घेतलं. तेव्हापासून हिंगोली मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. इथं दोन्ही सेनेत लढत होणार आहे. अर्थात शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे उमेदवार आता मैदानात आहेत. पण उमेदवारी जाहीर करून ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतला उमेदवार बदलून दिला, त्यानंतर अनेक चर्चांना इथून उधाण आलं होतं. आता इथली निवडणूक काय होईल, कशी होईल आणि अशा परिस्थितीमध्ये कुणाचा उमेदवार यात प्रबळ ठरणार आहे, अशा चर्चा देखील आता सुरू आहेत. एकंदरीतच हा विषय पाहिला तर उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीमुळे ठाकरे गटाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर हे कुठेतरी या लोकसभा मतदारसंघाच्या रेसमध्ये सरस ठरतायत का काय, अशाही प्रकारची चिन्ह आहेत. त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा दिसतोय असंही बोललं जाते. मात्र त्याची कारणंही अनेक आहेत. त्यातल्या काही कारणांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. यामधलं पहिलं कारण म्हणजे इथल्या लोकसभा मतदारसंघात खासदार बदलण्याची असणारी परंपरा. हिंगोली मतदारसंघाची निर्मिती 1977 मध्ये झाली. त्यानंतर सुरुवातीला काही वर्ष काँग्रेसचं या ठिकाणी वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काँग्रेसचे खासदार उत्तम राठोड हे सलग 3 टर्म इथून लोकसभा या मतदारसंघामधून विजय होऊन गेले होते. पण 90च्या दशकात शिवसेनेनंही या मतदारसंघामध्ये जम बसवल्याचं आपल्याला दिसून आलं. 1991 आणि 96 मध्ये विलास गुंडेवार आणि शिवाजी माने असे शिवसेनेचे 2 खासदार इथून निवडून गेले. पण त्यानंतर मात्र या मतदारसंघातून प्रत्येक वेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. एका निवडणुकीत काँग्रेस, एका निवडणुकीत शिवसेना, अशा प्रकारे मतदारांनी या ठिकाणी खासदारांची निवड करताना आपण पाहिलं. 2014 मध्ये भाजप आणि मोदींची प्रचंड लाट असूनही काँग्रेसला तारणारे जे महाराष्ट्रातले मोजकेच मतदारसंघ होते, त्यापैकी एक होता हिंगोली मतदारसंघ. राहुल गांधींचे अतिशय निकटवर्ती असणारे दिवंगत खासदार राजीव सातव यांनी मोदी लाटेतही इथं काँग्रेसला विजय मिळवून दिल्याचं आपण पाहिलं. त्यामुळे विद्यमान खासदाराला पराभूत करण्याचा ट्रेंड या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या 8 निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सूर्यकांता पाटील, शिवाजी माने हे 2 वेळा खासदार इथून बनले, पण सलग 2 वेळा ते खासदार राहू शकले नाहीत. दुसरं कारण म्हणजे मतांची आकडेवारी देखील इथली महत्त्वाची आहे. 2014 मध्ये हिंगोलीतून शिवसेनेचे तेव्हाचे खासदार सुभाष वानखेडे यांना राजीव सातव यांनी अवघ्या काही हजारांच्या फरकानं पराभूत केलं होतं. त्यामुळे 2019 मध्ये वानखेडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी त्यांनी दावा केला होता. पण शिवसेनेनं सुभाष वानखेडे यांना उमेदवारी न देता उमेदवार बदलला आणि हेमंत पाटील यांना इथून उमेदवारी दिली. त्यामुळे वानखेडे यांनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी सुभाष वानखेडे यांचा जवळपास 2.5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव करत इथून विजय मिळवला होता. 2019च्या निवडणुकीत हेमंत पाटील यांना 5,86,312 मतं मिळाली होती. सुभाष वानखेडे यांना 3,08,456 इतकी मतं मिळाली होती. तर त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार मोहन राठोड यांना 1,74,051 इतकी मतं मिळाली होती. आजचा जर आपण विचार केला तर शिवसेनेत गट पडलेले, त्यामुळे शिवसेनेच्या मतामध्ये कुठेतरी विभागणी होणार आहे. कदाचित ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीमुळे मोठी मतं ही आघाडीकडे येऊ शकतात. त्यात काँग्रेस पक्ष सोबत असल्यानं 3 लाखांपर्यंतची ही मतं ही आघाडीच्या उमेदवाराला देखील मिळू शकतात, अशी चर्चा आहे. त्यासोबतच शरद पवार यांच्या सहानुभूतीचा फायदा देखील इथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो आणि म्हणजेच आकड्यांच्या गणितात आष्टीकर कुठेतरी सरस आहेत असं दिसतंय. महायुतीत शिंदे गटाचे नेते बाबूराव कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाबूराव कदम जरी जुने शिवसैनिक असले तरी या निवडणुकीत ते किती प्रभावी ठरतात हेही आपल्याला पाहावं लागेल. मात्र महायुतीची हिंगोलीत असणारी ताकद ही कदम यांच्या मागे कुठेतरी असणार आहे. मात्र असं असलं तरी उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि निष्ठावंत शिवसैनिक कुणाला साथ देतात हेही आपल्याला लवकरच कळेल. दरम्यान यावर्षी देखील वंचितने इथून उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे वंचित इथून किती मतदान घेण्यात यशस्वी होईल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. जर गत वेळेसारखंच जर मत घेण्यात वंचित बहुजन आघाडी इथून यशस्वी झाली तर मात्र त्याचा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. तसंच हेमंत पाटील यांचं तिकीट कापल्यामुळं त्यांचे असणारे कार्यकर्ते, त्यांचे असणारे मित्रपरिवार हे नाराज होऊन नेमकी कोणती भूमिका घेतात. शिवाय हेमंत पाटील हे स्वतः पत्नी राजश्री पाटील यांच्या प्रचारात यवतमाळ, वाशिममध्ये गुंतलेले असतील. त्यामुळे इथं त्यांचं विशेष लक्ष असणार नाही आणि त्याचाच फटका हा महायुतीच्या उमेदवाराला इथं बसेल हे मात्र नक्की. मात्र भाजपनं इथं खेळलेली खेळी, त्यातून शिंदे सेनेनं बदललेला आपला उमेदवार, याचा फटका महायुतीला बसेल का? आणि एकंदरीतच हे कारण पाहता इथली राजकीय समीकरणांबाबतचा आपण जर विचार केला तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.